अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मागणीसाठी 15 सप्टेंबरला नांदेड येथे धडकणार विराट मोर्चा. कंधार येथे लोकस्वराज्य आंदोलन संघटनेची विशेष बैठक संपन्न. नमस्कार, तुम्ही पाहता सत्य लोकशब्द लाईव्ह. अनुसूचित जाती आरक्षणाची शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी येत्या 15 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड येथे धडकणार भव्य मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आज कंधार येथील बैठकीत करण्यात आला. आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी कंधार येथे लोकस्वराज्य आंदोलन संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कशाच्या अनुषंगाने झाली आणि काय मागण्या आहेत? अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण देवेंद्र फडणवीस सरकारनं तातडीनं करावं या मागणीसाठी महाराष्ट्रभर मोर्चे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या 15 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातल्या मातंग, मेहतर, मोची, होलार, मांगारुडी या बुरुड, हिंदू खाटीक या उपजातीच्या समूहाचा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद, त्याचं नियोजन, त्याची तयारी यासाठी कंधार शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली. तालुक्यामध्ये कशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबवायची, जनजागृती करायची यावर चर्चा आणि नियोजन करण्यात आलं आणि लाखोच्या संख्येने या 15 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या मोर्चामध्ये हा समाज आपल्या घरादाराला कुलप लावून मोर्चामध्ये सहभागी झाला पाहिजे यासाठीची हे बैठकीचं नियोजन होतं. सर, अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण सरकार 1 ऑगस्टला करणार असे काही समाजामध्ये पोस्ट व्हायरल होत होते. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ती अफवा होती असं म्हणायला हरकत नाही. जर सरकारला उपवर्गीकरण करायचं होतं तर 16 मार्चला सरकारकडे अहवाल दाखल झाला न्यायमूर्ती आनंद बदर समितीचा. 30 एप्रिलपर्यंत त्याच्या हरकतीचा कालावधी होता, परंतु त्या 30 एप्रिलच्या नंतर त्या हरकतीच्या बाबतीमध्ये सुनावणी घेण्याचं काम सरकारनं केले नाही. हे एक प्रकारे सरकारसोबत असलेल्या लोकांकडून समाजाची फसवणूक केली जाते, धूळफेक केली जाते आणि म्हणून ही जी चर्चा होती ती चर्चाच होती. त्याचं काही प्रत्यक्षात 1 ऑगस्टला काही झाल्याचं आपल्याला दिसलेलं नाही आणि म्हणून सरकारने ही जी काही फसवणूक आहे ती थांबवावी आणि तातडीनं आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं. त्याच्याशिवाय आता सरकारच्या मंत्र्याला आणि आमदारांना आम्ही फिरू देणार नाही, ही मात्र चर्चा आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वांना बघायला मिळेल. जोपर्यंत हे सरकार वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये गतीनं कार्यवाही करत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र होईल. सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये असंतोष आहे. ते असंतोष सरकारला पाहायला मिळेल निश्चितपणानं आणि मग सरकारनं कुठलीही टोकाची भूमिका घेतली, समजा आम्हाला जेलमध्ये टाकलं तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला तयार आहोत, मात्र वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये तडजोड करणार नाही. हे समाजातल्या सर्व स्वाभिमानी लोकांची मानसिकता झालेली आहे.